थोड्याच दिवसापूर्वी ही भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ मी शेअर केला होता। ही कोकणी मालवणी वड्याची भाजणी आहे। त्याच पिठाचे आज मी तुम्हाला वडे करून दाखवणार आहे। हे दळून आणलेलं वड्याचं पीठ आहे। हे पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याची लिंक देणार आहे। तर सर्व पिठाचे आज आपण वडे करणार नाही, तर थोड्या पिठाचे वडे करणार आहोत। त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद थोडी जराशी घालायची, नाही तर वडे करपतात। चवीप्रमाणे मीठ, छोटा एक कांदा आहे तो किसून घालायचा, म्हणजे वड्याला चव चांगली येते, वडे नरम राहतात आणि चांगलं पीठ येतं पण। मिक्स करून घ्यायचं। मस्त असा सुवास सुटलेला आहे। याला गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे, थोडं थोडं करून घालायचं, एकसाथ घालायचं नाही आणि घट्टसर असं आपल्याला भिजवून घ्यायचं। गरम आहे, सुरुवातीला तुम्ही चमच्याने मिक्स केलं ना तरी चालेल। असं घट्टसर असं मळून ठेवायचं, जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा वेळ मळून ठेवायचं। कोकणामध्ये ना असं थोडा पिठाला असं होल पाडतात, ह्याच्यामध्ये पेटवलेला कोळसा ठेवतात आणि एक चमचा तेल घालून परत त्याला झाकून ठेवतात, म्हणजे पीठ चांगलं येतं। पण आता माझ्याकडे कोळसा मिळत नाहीये, म्हणून मी आता ह्याला असंच झाकून ठेवणार आहे। वडे तळण्यासाठी ना भिडाची कढई घ्यायची, तेल कडकडीत गरम झालं की नंतर थोडं पीठ टाकून बघायचं तेल आपलं गरम झालं का म्हणून। आणि पीठ ना मी 2 तास झाकून ठेवलेलं, त्याला चांगलं एकदम मळून घ्यायचं आहे। मस्त मऊसूत असं पीठ झालेलं आहे। त्यातलाच एक गोळा घ्यायचा, तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही हे वडे थापू शकता। पिशवीला थोडंसं तेल लावायचं आणि चांगले गोल असे पातळ असे वडे थापून घ्यायचे आणि हा वडा आहे ना तो तेलात सोडायचा। काही ठिकाणी कोकणामध्ये वड्यांना होल पण पाडतात, काही ठिकाणी असे पण करतात बिना होलाचे। मी दोन्ही पद्धतीने करते, होलवाले पण करते आणि बिना होलचे पण करते। वडा आहे तो चांगला खरपूस असा आपल्याला तळून घ्यायचा आहे। जर एकदमच तुमचं कडकडीत तेल झालं असेल ना तर थोडंसं थंड करायचं, म्हणजे वडे चांगले दोन्ही साईडने किंवा आतून चांगले खरपूस असे तळल्या जातात। त्याच पद्धतीने आपण दुसरा पण वडा थापून घ्यायचा आहे। पातळ थापायचा, म्हणजे आतपर्यंत चांगला शेकतो, वरून पाणी लावायचं, साईडने पण असं गोल करायचा आणि वडा तेलात सोडायचा। पुरी तेलात सोडली तर पटकन वर येते, पण वडा वर यायला ना वेळ लागतो। जर वाटलं तुम्हाला वरती येत नाही तर असं झाऱ्याने तेल सोडायचं, पण लगेच त्याला झारा लावायचा नाही। लगेच जर झारा लावलात ना तर वड्याला चिटकणार आणि मग तो वडा फाटणार तुमचा। दोन्ही साईडने असे खरपूस सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। या पिठाचे वडे आहेत ना तर दुसऱ्या दिवशीपर्यंत एकदम मऊ लुसलुशीत राहतात। नक्की एकदा तुम्ही करून बघा। एकदम टम्म फुललेले मऊ लुसलुशीत असे पोकळ असे आपले वडे तयार झालेले आहेत। आजचे वडे आवडले तर नक्की घरचा सण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। थँक्यू।